मी विजय चंदन शिवे, हाय ड्रीम रिॲलिटी कन्सल्टंट. आमच्याकडे रिडेव्हलपमेंटसाठी लागणारे जागा, या घर, या प्लॉट 10 गुंठे, 20 गुंठे, 30 गुंठे. आमच्याकडं बिल्डर पण आहेत आणि रिडेव्हलपमेंटसाठी प्रॉपर्ट्या पण येत असतात. आता पण सध्या आहेत, त्याच्यावरती काम पण चालू आहे. तर सध्या आमचा फोकस असा आहे की रिडेव्हलपमेंटमध्ये आणि जे आउटसाईडला जे क्षेत्र असतं, ग्रीन झोन असेल, शेती झोन असेल, तर ते क्षेत्र आमच्याकडं 10 एकर, 5 एकर, 10 एकर, 20 एकर, 50 एकर, 100 एकर, 150 एकर क्षेत्र आमच्याकडं येत असतं. आम्ही ते लोकांबरोबर डील पण करून देतो. आता क्षेत्र आमच्याकडं साधारण 100 ते 125 एकर नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट महाबळेश्वर एरियामध्ये आहे. क्लिअर टायटल आहे. कोणी इच्छुक असेल तर तुम्ही आमच्या साईटला व्हिजिट करू शकता. आमचे साईट म्हणजे हाय ड्रीम रिॲलिटी, त्याच्यावरती फेसबुक आहे, आमच्या वेबसाईट आहेत, यूट्यूब आहेत. त्या कोणत्याही मार्गाने तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. महाबळेश्वर आहे, सातारा आहे, वाई आहे, सोलापूर आहे, अहमदनगर आहे, वडगाव, मावळ, लोणावळा ह्या ठिकाणी पण प्रॉपर्टी आमच्या 50+ 100+ 150+ प्रॉपर्टी येत असतात. आणि रिडेव्हलपमेंटसाठी आमच्याकडे चांगले चांगले प्रोजेक्ट असतात, चांगले चांगले लोकेशन असतात, जेणेकरून त्या बिल्डरचा बेनिफिट होईल, त्याचबरोबर आपलंही बेनिफिट होईल. तर तुम्ही आम्हाला रिडेव्हलपमेंटसाठी आणि जर व्यतिरिक्त जागा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट असेल, इन्व्हेस्टर असेल या बिल्डर असेल, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यामध्ये नॉन ॲग्रिकल्चर असेल, शेती झोन असेल, कलेक्टर एरिया आपल्याकडे आता सध्या प्लॉट आहेत. बारामतीपासून अलीकडं त्या साईडला क्षेत्र आहेत. बागायती क्षेत्र पण आपल्याकडे असतात. आता आमच्याकडे बागायती क्षेत्र साधारण 15-20 एकराचं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण क्षेत्र हे बागायती आहे. ऊसाचं आता त्याच्यामध्ये पीक आहे. त्याच्यामध्ये शेततळे आहेत, विहिरी आहेत. तर तुम्ही आमच्या साईडला येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. तुम्हाला आम्ही ते दाखवण्याची वगैरे व्यवस्था करू शकू. जर इंटरेस्टेड तुम्हाला असेल बाबा इन्व्हेस्टर आम्ही करू शकतो. आणि रेट एक रिझनेबल रेटमध्ये आहे आपल्याकडं. तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. हाय ड्रीम रिॲलिटी वेबसाईटला करा. यूट्यूबला पण आमचा चॅनल आहे आणि आमच्या वेबसाईट पण आहेत. तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला चांगल्यात चांगलं सर्व्हिस देऊ. धन्यवाद.